श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी हेच जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सौ प्राची विवेक देशपांडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात यासाठी करत आहे की खूप दिवस झाले ते मला व्हिडिओ बनवायचा होता, पण मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे व्हिडिओ बनवायचं माझ्याकडनं राहून गेलं. त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून माफी मागते. आणि मी त्या दिवशी एक स्टेटस ठेवलेला होता की परब्रह्माला अंत नसतो. म्हणजे स्वामींची त्या दिवशी म्हणजे पुण्यतिथी होती. त्यावेळेला मी असं लिहिलं होतं. मला बऱ्याच जणांनी असं मेसेज केला, एक दोघांनी कॉलवर पण विचारलं की म्हणजे परब्रह्माला अंत नसतो याचा अर्थ काय. तर याचा अर्थ असा आहे की लौकिकदृष्ट्या महाराजांनी जरी देह ठेवला असला तरी महाराज गुप्त रूपात आपलं कार्य करत आहेत. पण लोकांनी त्यामध्ये अडकून राहू नये, त्या अवतारांमध्ये, त्या चमत्कारांमध्ये अडकून राहू नये म्हणून स्वामींनी तो देह त्या दिवशी ठेवलेला होता. वास्तविक स्वामी म्हणतात ना, मूळ पुरुष वडाचं झाड दत्तनगर मूळ मूळ, जे हम गया नाही जिंदा है म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे, अशा अनेक वचनं अभयवचनं महाराजांनी आपल्याला दिली. याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ हाच आहे की महाराजांनी देह कशासाठी हा ठेवला माहिती आहे का. तर लोक फक्त चमत्कारासाठी यायचे अक्कलकोटमध्ये, त्यांची मनोरथ साध्य करण्यासाठी. कोणी नवसिक यायचं, कोणी परब्रह्म म्हणजे पारमार्थिक प्रगतीसाठी फार कमी लोक यायचे. कुणी ऐच्छिक यायचं, कुणी आपले पीडा बाधा त्रास जे त्यांना होते ते दूर करण्यासाठी, त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी स्वामींकडे यायचे आणि स्वामींकडून उपाय वगैरे विचारून घ्यायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यातून ते त्यांचं म्हणजे हे करायचे की जसं की स्वतःची प्रगती साधायचे इच्छिक गोष्टींसाठी. कुणी मुलगा मुलगी व्हायसाठी यायचं, कुणी त्यांचं घर व्हावं म्हणून यायचं, कुणी त्यांना जीवदान मिळावं म्हणून यायचं, कुणी असाध्य रोग बरे करण्यासाठी यायचं. अशा नानाविध प्रकारची लोक स्वामींच्याकडे यायचे. मग ही रिंग पुढे अशीच सतत चालू राहिली असती, लोक फक्त चमत्कारामध्येच गुंतून राहिले असते. म्हणून स्वामींनी काय केलं तर स्वामींनी आपला देह ठेवला आणि भक्तांना सांगितलं की प्रपंच करून तुम्ही परमार्थ करा आणि त्यातून तुम्ही प्रगती साधा. लोक मग फक्त तेवढ्या गोष्टींसाठीच बघत राहतात आणि म्हणजे आपलं कार्य साधत राहतात. तर असं न करता माणसानं फक्त तेवढ्याच गोष्टींमध्ये गुंतून राहू नये म्हणून स्वामींनी तो देह ठेवला आहे. म्हणून परब्रह्माला कधीच अंत नसतो. महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात आणि मी चिक्कार वेळेला अनुभूती घेतलेली आहे आणि मी यापुढेही घेणार पण आहे. आणि महाराजांसारखं प्रेम कुणीच करू शकत नाही. आपण कधी एका साडीमध्ये एका ड्रेसमध्ये संतुष्ट होतं का सांगा मला. एवढीशी मुठभर कणभर आपण सेवा करतो आणि आपल्याला वाटतं की नाही नाही महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी. का केली नाही. या खेपेला मी एवढी सेवा केली, पारायण केलं, वाचन केलं, जप केलं, मग माझी इच्छा का पूर्ण झाली नाही म्हणून आपण दोष देत राहतो. पण असं नसतं. तुम्ही एका साडीमध्ये ड्रेसमध्ये संतुष्ट होता का, खुश होता का नाही. मग 4-5 ड्रेस घेतले, एकदम 3-4 साड्या घेतल्या की तुम्ही जरा खुश होता ना. तर परमेश्वराला तुमची सेवाच पाहिजे असती, तुमचं पंचपक्वान्न पाहिजे असते ना, तुमच्याकडून कुठलं वस्त्र वगैरे पाहिजे असते. तुमची सेवा, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, हे सगळ्या गोष्टी आढळ पाहिजेत. त्या गोष्टी आढळ असल्या तर परमेश्वर तुम्हाला तो द्यायलाच बसलाय. त्याचा हात हा आशीर्वादासाठीच उठतोय. त्याचा हात हा कोणाला मारण्यासाठी वगैरे उठत नसतो. एवढं लक्षात ठेवा. आणि जिथं तुम्ही परमेश्वराची म्हणजे हे बाळगता, श्रद्धा ठेवता आणि त्याच्यावरती जे खऱ्या अर्थानं अवलंबून राहतात, तिथं तुम्हाला दुसरीकडे कुठे बघण्याची सुद्धा गरज नाही. पण डॉक्टर वगैरे सुद्धा सांगतात ना शेवटी की आता ही गोष्ट आमच्या हातात राहिलेली नाही, ही परमेश्वराच्या हातात आहे. तसंच आहे ते. परमेश्वर हा आपल्याला देण्यासाठी बसला आहे, फक्त आपली विश्वास आणि श्रद्धा आढळ पाहिजे. तर हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. महाराज होते, महाराज आहेत आणि महाराज सदैव आपल्या पाठीशी राहणार आहेत. फक्त महाराजांकडं एक माझी इच्छा पूर्ण करणारा देव म्हणून बघू नका. महाराज माझ्या हातून तुम्ही तेवढी सेवा करून घ्या आणि माझ्या पाठीशी तुम्ही सतत उभे राहा असं सांगा. महाराज एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, एवढे कनवाळू आहेत की काय सांगावं. म्हणजे ते तुम्हाला इतकं देतील की काय त्याला गणितच नाही. आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.